सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझी सुख मज दाविली डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कवन्या गुणी, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझी सुख मज दावी एली डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निक्की दावेले सोय, न विसरावे पाय विठोबाचे, माझे सुख मज दावेली डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभी होती त्या लोका, टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत, मस्तक हे पायावरिया वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, मस्तक हे पायावरिया वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझी सुख मज दाविली डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. बंद करा आता.
आपल्या या मोठे वडगाव गावी समर्थ संत श्री सद्गुरू तुळशीराम महाराजांच्या 50व्या पुण्यस्मरणानिमित्त ह्याला बंद कर. संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांच्या श्रद्धेतून ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यात काय एवढं काय पटांगण असल्यामुळं काय अडचण नाही एवढी. या सहकार्यामध्ये स्त्री पुरुष माता मावल्या आबालवृद्ध लहान थोर सर्वांच्याच सहभागातून दानशूर दाते अन्नदाते या सर्वांच्या सहकार्यात संपन्न होत असणारा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय श्रद्धेनं आपण सर्वजण एकत्रित संपन्न करत आहोत. आनंदाची गोष्ट आहे, भाग्याचं लक्षण आहे. भगवान परमात्म्यानं ज्या उदात्त हेतूनं मानवी देहाची प्राप्ती करून दिलेली आहे त्याच कार्याच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारी रती निश्चिंतपणानं धन्यवादाला प्राप्त आहे. सध्याच्या या धावत्या कलेच्या विकृत काळामध्ये मानवी प्राण्याला सुखाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर एकच विचार कामी हवी, त्याला पवित्र वारकरी संप्रदायाची विचारधारा म्हणतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं या विचाराचं आचरण करायचं ठरवलं तर जगामध्ये दुःख नावाचा पदार्थ शोधावा लागेल. आणि म्हणून हे विचार थोडं जे खणकते समोरचं ते कमी कर, ते राहू दे. समाजापर्यंत पोहोचण्याकरता ज्याची जोपासना करणं आवश्यक आहे त्याला कीर्तन म्हणतात. आणि आपण कीर्तन परंपरा जोपासत आहात. 55 वर्षापासून हा महोत्सव चालू आहे. सद्गुरू परमपूज्य तुळशीराम महाराजांनी आपल्या गावामध्ये केलेली साधना आणि त्या साधनेनं आपल्या गावामध्ये निर्माण झालेली सात्विकता आणि त्या सात्विक वृत्तीनं आपल्या अंतःकरणात जागा झालेला सद्भाव हा आपल्याला परमार्थ क्रियेपर्यंत नेऊन पोहोचवित असतो. मानवी जीवनाची सार्थकता आणि सफलता सिद्ध करण्याकरता जी साधना करावी लागते त्या साधनेला परमार्थ म्हणतात. आणि परमार्थातली रती अखंड टिकून राहण्याकरता जे ऐकावं लागतं त्याचं नाव कीर्तन आहे. आणि म्हणून आपण सर्वजण याची जोपासना करत आहात म्हणण्यापेक्षा सद्गुरू तुळशीराम महाराज आपल्याकडून ते करून घेतात हे आपलं भाग्य समजा. आपण कोण पुण्यतिथी करणार? अशा महापुरुषांचे पुण्यतिथीचे महोत्सव जगाचा मालक परमात्मा वैकुंठात बसून साजरा करत असतो. परमात्म्याला दुसरं काही काम नाही, त्याला एकच काम आहे, संतांचे उत्सव करणे हाच त्याचा धंदा आहे. तुका म्हणे गा जे वैकुंठी सोहळा या हे भूमंडळा माझी कीर्ती. तुकोबाऱ्या म्हणतात वैकुंठामध्ये परमात्मा सोहळे करतो संतांचे, मात्र आपल्याला सोहळं बनायचं असेल तर आपण सोहळे केले पाहिजेत. पुण्यतिथी आपण केली म्हणजेच ते मोठे असं नाही, पण आपल्याला मोठं बनायचं असेल तर पुण्यतिथी केली पाहिजे. त्यांच्याकडे असणारी जी सामर्थ्य शक्ती ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल आणि आपलं जीवन जर पुनीत करायचं असेल तर पुण्यतिथी केली पाहिजे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. महाराज आपल्याकडून हे कर्म करून घेतात. माणसं पुष्कळ आहेत, परंतु ही माणसं म्हणून का जन्माला आली असा प्रश्न कधी निर्माण होतो. मात्र परमात्मा आपल्याकडून हे कर्म करून घेतोय हे आपलं नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. आमच्या हरिभक्तीपरायण परमस्नेही परम आदरणीय आमच्या भागामध्ये एक महत्त्वाचं आणि जुनं मोठं संस्थान श्री मुकुंदराज संस्थानचे मठाधिपती हरिभक्तीपरायण आदरणीय किसन महाराज पवार, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे विजय महाराज यांच्या आधिपत्याखाली आपण पारमार्थिक वाटचाल करत आहात. आणि पवार महाराजांच्यामुळे माझं या ठिकाणी येण्याचा योग, आपल्या सर्वांच्या दर्शनाचा, पूजनीय महाराजांच्या समाधी दर्शनाचा योग प्राप्त झाला. या प्रसंगाने या ठिकाणी उपस्थित असणारे गायनाचार्य दादा हरी महाराज, दुसरे गायनाचार्य सुनील महाराज, माझ्यावर आलेले गायनाचार्य मनोज महाराज, मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज, आणि दुसरे माझ्याबरोबर आले मृदंगाचार्य ते बी ऋषिकेश महाराजच आहेत. तुमचं दोघांचं नाव एकच आहे, ऋषिकेश. आणि सर्व हे उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, थोडा पश्चिम महाराष्ट्राकडे आल्यानंतर
पश्चिम महाराष्ट्र हा देखणा परमार्थ करतो. म्हणजे सर्व पांढरे कपडे हे ते जरा व्यवस्थित असते, टापटीप असते. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये आपलं कसं बी धोतर राचा कोचा खाऊन चालते आमचा कार्यक्रम. पण इकडे जरा देखणा परमार्थ असतंय आणि त्यामुळं हे सगळं नियोजन व्यवस्थित बसणं आणि त्यातल्या त्यात अलीकडे पुन्हा कीर्तनाच्या वेळेसुद्धा फार देखणापणा केला या मंडळीने. रात्रायचं जागरणीचा कार्यक्रमच ठेवला नाही. 3 ते 5 मला लवकर मोकळं आपलं घरी जायला. हे पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी नेहमी आघाडीवर आहेत, काहीतरी नवीन विचार बरोबर काढतात ते. अरे तसं हां काय होत आहे, हां त्याला हात लावलेलं जमत नाही बरं का. मी या माईकला थोडंसं हात लावलं की बहुतेक आम्ही हात लावला नाही. जवळ गेलं तरी सहन होय ना, थोडं लांबून तरी होऊ द्या की. विठाला विठाला सुंदर असं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. सर्व मंडळी अतिशय श्रद्धावान आहेत. आल्याबरोबर कळतं, संपूर्ण तांदळाचा प्रत्येक असणारा शीत तपासून बघायची गरज नसते. एकाची भेट झाली की कळतं हे कसं भात शिजलेला आहे का कच्चा आहे का पक्का आहे का, एक लक्षात येतं ताबडतोब. भाऊंच्या घरी आम्ही आल्याबरोबर या सर्वांची श्रद्धा, सर्वांचं प्रेम आणि आपल्या सर्वांचा उत्साह आणि सद्गुरू महाराजांवरती असणारी आपली श्रद्धा अतिशय वंदनीय आहे, वर्णन करण्यायोग्य आहे आणि असली पाहिजे. ज्यांच्यामुळं आपलं जीवन हे समृद्ध बनत असतं, ज्यांच्यामुळे आपलं जीवन आनंदमय बनत असतं, ज्यांच्या विचारानं आपल्या जीवनाचा विचार करावा असा वाटत असतो, अशा सद्गुरूंच्या प्रती श्रद्धा ठेवणं हे आपलं कर्तव्यच असतं. आणि त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आपण हा सप्ताह संपन्न करत आहात. माझ्याकडे चिंतनाचा योग प्राप्त झाला. या प्रसंगानं चिंतन करत असताना मी विचार केला, आल्याबरोबर तिथं बोर्ड वाचला सद्गुरू तुळशीरामजी महाराज. मी म्हणलं आता सद्गुरूचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. सद्गुरू या शब्दाचा थोडासा विचार आपला करता आला पाहिजे. या विचारानं भगवान परमात्म्याचे लाडके प्रेमळ अतिशय प्रेम ज्यांच्यावर असे जिवलक भक्त नामदेवरायांचा हा भंग चिंतना करता घेतला. विठाला 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 नामदेवराय भगवान परमात्म्याचे अतिशय प्रेमळ भक्त आहेत. भगवंताचं विशेष प्रेम जर कुणाला मिळालं असेल तर नामदेवरायला मिळालं पाहिजे. लक्षात घ्या, भगवान परमात्मा देण्याकरता फार उदार आहे, पण एक गोष्टीत कंजूस आहे, त्याचं नाव प्रेम. बाकी सगळं देईल, ऐका यशस्वी अवधार्य हे सगळं देईल, यश देईल, अवधार्य देईल, काय सर्व गोष्टी देईल, पण प्रेम परमात्मा लवकर देत नाही. मात्र सगळ्यात अतिशय कवळं प्रेम ज्यांना मिळालं ते नामदेवराय आहेत. तसं पाहिलं तर सगळ्या संतांवर देवाचं प्रेम असतं, त्याच्यात कमी जास्तपणा नसतो. पण त्यातल्या त्यात जसं आईला 5 जर लेकरं असली तर 5ही लेकरं तिचीच असतात. 5ही लेकरावर तिचं प्रेम असतंच नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात धाकट्यावर थोडं थोडा लोण्याचा गोळा केला तर थोडासा मोठा धाकट्याकडे सरकतोच बरोबर. ते धाकुट्याच्या मुखे घास घाली पाना वरी करी सता शहानिया वरी करी सता शहानिया लहाण्यावर असतंच, त्यातल्या त्यात असतंच थोडंसं का होईना, पण लेकरं तिचीच आहेत सगळी, पण त्यातल्या त्यात थोडंसं. तसं भगवान परमात्म्याचे सगळेच भक्त लाडके आहेत, प्रेमळ आहेत, जीवलग आहेत, पण त्यातल्या त्यात विशेष प्रेम नामदेवरायला मिळालं. नामदेवरायचं आणि भगवंताच्या प्रेमाच्या नात्याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. बघा, तीर्थावळीचे प्रसंग डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानियांचे राजे पंढरपूरला आले, पांडुरंगाचं दर्शन झालं, बोलणं झालं आणि मग बोलता बोलता ज्ञानोबरायांनी शब्द टाकला, देवा एक गोष्ट जरा महत्त्वाची बोलायची आहे. काय म्हणणं आहे? काही नाही, मला असं वाटतं. आणि काय वाटतं की नामदेवाला माझ्याबरोबर तीर्थयात्रेला घेऊन जावं. एवढा शब्द ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये
महाराज पाणी तरळलं, डोळे डबडबले. ज्ञानोबरायला आश्चर्य वाटलं. मी तीर्थयात्रेला जातो असं म्हणल्यानंतर देवाला डोळे डबडबले नाहीत, पण नामदेवरायला नेतो म्हणल्यानंतर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेवरायाने विचारलं, देवा तुमच्या डोळ्यात पाणी येतंय असं का बरं? मी तीर्थयात्रा करू नको का? नाही, तू तीर्थयात्रा कर, तीर्थयात्रा केलीच पाहिजे, नाही असं नाही, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, त्याला माझं अनुमोदनच आहे. मग डोळ्यात पाणी का आलं तुमच्या? देव म्हणजे तू नामदेवाला नेतो म्हणलात ना माऊली, म्हणून जरा मला थोडंसं वाईट वाटलं. याच्यात वाईट वाटायसारखं काय? ते काय लहान लेकरू आहे आता वाईट वाटायला? मी त्याला लहान बाळाला घेऊन चाललोय तसं नाही. आजपर्यंत माझ्या डोळ्याच्या आड नामदेव कधी गेला नाही म्हणे, आणि आता तुमच्याबरोबर नामदेव जाणार, मला जरा थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. मग जरा कल्पना करा, मला बाकी सगळा विस्तार करायचा नाही. भगवान परमात्म्यापासून थोडंसं दूर नामदेवराय जातात अशी कल्पना आल्याबरोबर ज्यांच्या डोळ्यात पाणी येतं, मग प्रेम किती असेल याची कल्पना करा. असं निश्चिम असणारं प्रेम असं नामदेवरायाला प्राप्त झालं. म्हणून नामदेवरायांचा हा अतिशय सद्गुरूच्या प्रती एक वेगळा भाव प्रगट करणारा आणि त्यांच्या सामर्थ्यानं काय सामर्थ्य प्राप्त होतं याची अनुभूती आपल्यासमोर प्रगट करणारा हा अभंग चिंतना करता घेतलेला आहे. विठ्ठला आम्ही ज्या भारत देशातील लेकरे, त्या देशाची संस्कृती, त्या देशाची विचारधारा, त्या देशाची तत्वप्रणाली हे जगा वेगळी आहे. आमच्या भारतातले ज्या वेळेला संत सद्गुरूच्या रूपानं मार्गदर्शकपणा अंगामध्ये घेऊन मार्गदर्शन करतात, त्यावेळेला त्या मार्गदर्शनाच्या पाठीमागं जगाच्या हिताचा विचार आहेच, पण जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचा विचार असतो. कारण भारताची संत परंपरा ही संकुचित परंपरा नाही महाराज. एक गाव, एक तालुका, एक जिल्हा, एक देश, एक जात, एक पंथ, एक धर्म, एवढी मर्यादित विचारधारा आमची नाही. विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचा विचार करणारी विचारधारा ही भारतीय संत परंपरेची आहे. त्यामध्ये भारतीय संत परंपरेचं वैशिष्ट्य कशात आहे? भारतीय संत परंपरा ही तरुणांनी जागविलेली परंपरा आहे. जगातल्या तरुणानं कसं जगलं पाहिजे हे भारतातल्या संत तरुणानं जगून दाखवलेलं आहे. आणि मला त्याच्यात बी आता अडकून पडायचं नाही, तो माझा विषय नाही. एक थोडासा मुद्दा मांडून पुढे चालायचं आहे मला. भारतातल्या तरुणानं कसं जागलं पाहिजे, कसं जागवलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, या 3 गोष्टी आहेत. त्यामध्ये भारतीय संत परंपरेत संतत्वाच्या भूमिकेचा विचार करत असताना केवळ गळ्यामध्ये माळ घालून त्यानं अंगाला राख लावून रात्रंदिवस जप करणं एवढीच भूमिका संतत्वाची असं पाहता येत नाही. भारत देशाच्या तरुणांचा गौरव हा त्यागानं गौरविलेला आहे. आम्ही ज्या देशातील लेकरं आहेत त्या देशाची संस्कृती वेगळी आहे. आपल्या पित्यानं निर्माण केलेलं साम्राज्य आणि त्या साम्राज्याचं रक्षण करत असताना आपल्याला मृत्यू जरी आला तरी ते हसत हसत स्वीकारत असताना आपल्याला 2 सळ्या डोळ्यामध्ये झेलत अंगाची कातडी सोडलेली असताना आपली धर्मनिष्ठा प्रतिपादत करत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या छत्रपती वीर संभाजीराजाची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीचा गौरव एक वेगळा गौरव आहे. या भूमीचा इतिहास एक वेगळा इतिहास आहे. माझी भारत माता परकीयांच्या ताब्यामध्ये असताना गुलामगिरीनं वाकून गेलेला समाज असह्य कष्ट सहन करत असताना मी आनंदानं जीवन कसं जगावं या विचारानं प्रेरित होत ज्या वयामध्ये कपाळाला मंडवळ्या बांधाव्यात त्याच वयामध्ये हसत हसत फासावर चढणाऱ्या भगतसिंगाची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीचा गौरव वेगळा आहे. या भूमीची एक संस्कृती वेगळी आहे. या भूमीची विचारधारा वेगळी आहे. या भूमीची तत्वप्रणाली वेगळी आहे. या भूमीच्या परंपरा वेगळ्या आहेत. संपूर्ण जगानं वाकून नमस्कार करावा अशा पवित्र विचारधारेच्या परंपरेत जन्माला आलेली आपण लेकरं आहेत. विठाला 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 स्त्रिया ज्या वेळेला लेकराच्या समोर बोलतात त्यावेळेला त्या लेकराच्या समोर केलेला उपदेश हा त्याच्या स्वार्थाकरता नसतो, जगाच्या सुखाकरता असतो. हे लक्षात येण्याकरता पाहावं लागतं. संपूर्ण मानवी समाजाला सुखानं झोपता यावं, आनंदानं जगता यावं याकरता आपल्या लेकराला एक दिवसही सुखामध्ये न झोपू देणाऱ्या जिजाबाई साहेबाचा हा देश आहे. म्हणून या देशाचा गौरव वेगळा आहे. या देशाची स्त्रियांची एक वैचारिकता वेगळी आहे. आमच्या स्त्रियांचे एक विचाराचं सामर्थ्य वेगळं आहे.
कारण याच स्त्रियांनी जगाला छत्रपती दिलेले आहेत, याच स्त्रियांनी जगाला भगतसिंग दाखवलेले आहेत आणि याच स्त्रियांनी जगाच्या समोर स्वामी विवेकानंद प्रगट केलेले आहेत. विठाला विठ्ठल 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 आणि म्हणून ही सद्गुरू सिद्ध संतांची भूमी आहे. अनेक भागामध्ये तुम्ही जर गेलात तर प्रत्येक भागामध्ये कुठेतरी एखाद्या महात्म्याच्या महापुरुषांची समाधी आपल्याला पाहायला मिळतेच. कुठेही जा, एखादा महात्मा त्या परिसरात राहिला नाही असा परिसर भारतातला असूच शकत नाही. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत ही भूमीच भक्तीची आहे, ही भूमीच त्यागाची आहे. आणि म्हणून आजपर्यंत या भूमीच्या लोकांनी त्यागी लोकांचीच पूजा केली आहे, भोगी लोकांची नाही. विठाला विठाला म्हणून नामदेवराय सद्गुरूचं काय सामर्थ्य असतं, त्यांच्या कृपेची काय ताकद असते हे आपल्या समोर प्रगट करतात. मानवी देहाच्या प्राप्तीनंतर या देहाच्या द्वारे आनंद जगणं, आनंदाची अनुभूती प्राप्त करणं आणि आनंद अनुभवणं हे महत्त्वाचं साध्य असलं पाहिजे. भगवंतानं आपल्याला मनुष्य देह दिला, हा आनंदाकरताच दिलाय, दुःखाकरता दिलेला नाही. याच्यात काही शंका घ्यायचं कारण नाही. कारण आनंद जगण्याचं सामर्थ्य फक्त माणसाच्याच देहामध्ये आहे. हे सामर्थ्य दुसऱ्या कुठल्याच देहात नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घे. हे आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. हे सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, हे सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. जन्मालो हा धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. साधने आयुष्याच्या घेणे पदवी सतचिद आनंद. आयुष्याची साधना कशा करता असली पाहिजे, माणसानं काय घेतलं पाहिजे त्याचं नाव आहे आनंदच घेतलं पाहिजे, दुसरं काहीच घ्यायचं नाही. आनंदात जगायचं, आनंदात राहायचं, आनंद अनुभवायचा आणि आनंदच घ्यायचा आणि आनंदच द्यायचा. मग काही माणसं म्हणतील महाराज आनंद घ्यायचा द्यायचा सगळंच खरं आहे, पण आम्ही जिथं राहतो तिथं सुखच नाही, त्याचं काय? आम्ही जिथं राहतो तिथं सुख आहे का दुःख आहे? हा, तुमच्याकडे कसं आहे, दुःख आहे का सुख आहे? नाही जरा बागायची असते म्हणून विचारलं. हा, बघा जिकडं बघावं तिकडं जिधर देखो उधर दमन भेगा भेगा ही है. एक शायर ने बहुत बढ़िया बात बताई, यहाँ मेरे आंसू कान. त्याच्या मनात काहीतरी दुःख झालं आणि तो सांगण्याकरता बाहेर निघाला. आपलं दुःख कोणाला तरी सांगावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याने विचार केला आपलं दुःख कोणापुढे तरी मांडावं. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपल्याला दुःख होईल आणि ती सांगायची वेळ येईल त्यावेळेला ते दुःख फक्त दोन ठिकाणी सांगायचं, एक आपल्या आईपाशी आणि दुसरं संतांच्या जवळ. तुम्ही जर दुसरीकडे दुःख सांगायला जाल या जगात तर हे जग तुमच्या दुःखाचा बाजार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक आपल्या आईपाशी मांडावं किंवा संताजवळ मांडावं.
त्या शायरनं विचार केला कोणाला बरं दुःख सांगावं. त्यानं सगळीकडे नजर टाकली. नजर टाकल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, यहाँ मेरे आंसू हो का, अरे ते माझे डोळे पुसायला कोण तयार आहे. जिधर देखो उधर दमन भिगा भिगा आहे. जिकडे बघावं तिकडे रडणारीच आहेत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास. हां, काही माणसं शरीरानं दुखी आहेत. सगळं काही पुष्कळ आहे. काजूचं पोतं आहे, बदामाचं पोतं आहे, तुपाची भरणी, दह्याचं गाडगं, साखरेचं पोतं. पण डॉक्टर म्हणतात बिगर चालता केलेल्या पिठाची भाकर खायची आणि पातळ मुगीचं वरण, दुसऱ्या कशाला हात लावायचा नाही. आमच्यासारखी महाराज मंडळी गेल्यानंतर आमच्या माता माऊल्या थोड्या भावनिक असतात. महाराज घरी यायचेत म्हणल्यानंतर चांगलं चुंगलं जरा करतात. मग तुपातला शिरा केलेला, पुऱ्या केलेल्या, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, सुंदर स्वयंपाक आमच्या ताटात. भजे होते, कढी होती आणि मालकाच्या ताटात कोंड्याची भाकर आणि पातळ मुगीचं वरण मोठ्या खोल्यात. ती मोठी वाटी असते ना, त्याला आमच्याकडे खोल्या म्हणतात. अशा मोठ्या खोल्यात दिलेली. आम्ही बघितलं त्या मालकाच्या ताटाकडे. म्हणलं आईसाहेब असं का करता, हे असलं कुठं देते तोय मालकाला, द्या की थोडासा तुपातला शिरा द्या. आईसाहेबांनी सांगितलं महाराज तुम्ही आपलं गुन्हा न खा. मी म्हणलं तर ह्याच्यात काय गुन्हा आहे. अहो घरचा मालक उपाशी पाहुणा तुपाशी, हे बरं दिसतंय का आम्हाला. त्याच्याच घरात आम्ही तुपाचं खाणार आणि ती पातळ मुगीचं वरण. त्यात बघा बाळ दिसायला लागले मध्ये डोकं बघितलं तर. हे बरं दिसतंय का आम्हाला, थोडं द्या. आईसाहेबांना सांगितलं महाराज तुम्हाला माहीत नाही, 8 दिवसापुढे आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आहे आणि डॉक्टरनं सांगितलंय आता जर यांनी गोड खाल्लं तर थोड्या दिवसात यांचं गोड जेवण घालावं लागल. मग त्यांच्याच घरी बसून त्याच्याच पैशानं तुपाचा शिरा आम्ही खाताना त्याला काही गुदविले होत असतील का. मग काही माणसं शरीरानं दुःखी आहेत, काही माणसं मनानं दुःखी आहेत. एक थोडे थोडे सब दुःखी सुखी श्याम के दास, सगळे दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे, सगळे दुःखी आहेत. मग आम्हाला तुम्ही आनंद घ्यायचा म्हणतात, सुख घ्यायचं म्हणतात. मग आम्ही जिथं राहतो तिथं सुख आहे का नाही हा प्रश्न आहे. आम्ही जर पाहिलं आजूबाजूला तर सगळं दुःखाचं साम्राज्य आहे. आणि महाराजांना जर विचारलं तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. हा सुखाचा स्वर्गी नाही, सुखाचा स्वर्गी नाही, हा सुखाचा स्वर्गी नाही, हा सुखाचा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. हे विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज म्हणले इथं जे सुख आहे ते स्वर्गात सुद्धा नाही. तिथंही सुख नाही, इथंच सुख आहे. आता तुकोबऱ्याला विचारलं, संतांना विचारलं, ते म्हणतात इथं जे सुख आहे ते स्वर्गात नाही. आणि आम्ही म्हणतो इथं सुखच नाही. आम्हाला जिकडे बघावं तिकडे दुःखाचा अनुभव आहे. मग घ्यायचं कसं. गंमत अशी आहे, सुख कशाला म्हणायचं याचा अगोदर विचार करा. सुख पाहिजे याच्यात काही शंका नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, महालापासून झोपडीपर्यंत प्रत्येकाला काय पाहिजे, सुखच पाहिजे. याच्यात कोणी शंका घेत नाही. कोणतरी म्हणतं का हे सद्गुरू तुळशीरामजी महाराज तुमच्या सप्त्यातली पंगत मी घेतो, माझ्या अंगाला खरूज होऊ द्या. असं कोण म्हणतं का, नाही म्हणत. किंवा सद्गुरू तुळशीरामजी महाराज आजच्या महाराजाचं यजमानपद माझ्याकडे द्या. आज आमचे ते काय ज्योतिरामजी काय नाव होतं आज,
जालेंदर हां जालेंदररावजी मोठे त्यांनी आज यजमानपद घेतलेलं आहे. तसं कोणी म्हणतं हे मी एक कीर्तनकाराचं यजमान घेतो पण माझा पाय लांगडा होऊ दे, असं कोण म्हणतं का? असं कोणी म्हणत नाही. मजलागी दुःख व्हावे असं कोणाला वाटतं? कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला सुख मिळावं वाटतं. पण सुख म्हणायचं कशाला? सुखाचं नेमकं सुख काय चीज आहे? माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख रूप ऐसा हो, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, तुझा कोणी सांगा हो. सुख रूप नेमकी सुखाची व्याख्या काय? ज्ञानोबा सुखाची व्याख्या करतात. किंबहुना सोय जीवात्म्याचे लाहे, तेथे जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरांनी सुखाची व्याख्या केली. किंबहुना सोय जीवात्म्याचे लाहे, जीवतत्व आणि ब्रह्मतत्व याचं मिलन झालं तिथं जे होतं त्याचं नाव काय? सुख आहे. का? कारण सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सुख आहे. त्याच्यात भिन्नत्व नाही. सुख आणि देव वेगळा नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान परमात्मा आनंदाचा कंद उभा, सर्व सुखाचे आगर वगैरे वगैरे प्रमाण बघा. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. आता प्रश्न, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जिथं राहतो तिथं देव आहे का नाही? सगळीकडे आहे का नाही? आजूबाजूला आहे का नाही? आहे. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. म्हणून आपण जिथं राहतो तिथं जर देव आहे तर मग आता सुख आहे का दुःख? आपल्यापाशी सुख आहे का दुःख? आता बदलायचं नाही. माणसाचा मेळच लागा नाही सध्या. सकाळी नाश्ता एकीकडे, दुपारच्याला गमजा तिसराच, संध्याकाळच्याला झेंडाचा होताच. काय मेळ लागायचा आखर नाही सध्या. लय लवकर बदलतात. आपण जिथं राहतो तिथं सुख आहे का दुःख? जर सुख म्हणजे देव असेल आणि विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही वरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, असं जर असेल तर सगळीकडे सुख आहे का दुःख? सुखच आहे. मग आम्हाला का मिळत नाही? त्याचं कारण सांगतो. सगळीकडे सुख आहे पण जगात सुख असतं याचं आम्हाला भान राहत नाही. बघा ज्ञानोबांनी काय चिंतन केलं बघा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा, परिभ्रांतासी कामू विषयावरी. हृदयामध्ये असणारा राम हा सुखरूपच आहे. शरीर अवचिन्न ब्रह्म, शरीर अधिष्ठित ब्रह्म वेगळं नसतं, ते एकच असतं. म्हणजे ज्याच्यात शरीर आहे ते ब्रह्म आणि शरीरात असलेलं ब्रह्म वेगळं काय? एकच आहे. त्याचा विस्तार नाही करत आता. महत्वाचा मुद्दा एवढा आहे की प्रत्येक जणापाशी सुखरूप तत्व आहे. सुख सगळीकडेच आहे, परंतु आम्हाला सुख असतं याचं भान राहत नाही. कसं सांगतो. माझ्यात राम आहे, यांच्यात राम आहे, सगळ्यात राम आहे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला जर कळालं आता याच्यात राम राहिला, मग काय कीर्तन लावून बसवता का? अगोदर रथ तयार करतात, मग बाकीचं कीर्तन नंतर बघू, थोडं थांबवा म्हणतात. याचा अगोदर वाट लावून घेऊ. म्हणजे प्रत्येकात राम हे आपल्याला माहिती आहे. रामाची प्रचिती पण आहे. पण ज्या वेळेला भांडण लागतं, भांडण लागल्यानंतर शिव्या देतो आपण, त्यावेळेला समोरच्यातला राम जातो कुठं? मग त्यावेळेला बाजूला जातो का शिव्या देऊस तर? नाही. आता बघा सगळीकडे राम आहे, परमात्मा सगळीकडे आहे, तो सुखरूपच आहे.
ज्ञानोबा म्हणतात सर्वा घटी राम देहातही एक सर्वा घटी राम देहा देही 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 एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी हरिमुखी गाना हरिमुखी मना हरिमुखे 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 सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सर्वा घटी राम. ज्ञानोबाऱ्यांनी लिहितात आपल्याला प्रचिती पण आहे, वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता ही प्रचिती आहे, पण जगात देव असतो याचं भान राहत नाही. शास्त्रामध्ये वेदांत शास्त्रामध्ये या दोन गोष्टीचं चिंतन केलंय, भान आणि प्रचिती. देव आहे याची प्रचिती आहे, पण देव इथं असतो याचं भान राहत नाही, म्हणून दुःख आहे. बघा हे कळण्याकरता, हा सिद्धांत कळण्याकरता जरा उलटा दृष्टांत सांगतो. संसार दुःखाचा आहे का सुखाचा? दुःखाचाच. दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार 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 आहे हा संसार हे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार आहे हा संसार सगळ्याला पाठ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, अनुभव बी दुःखाचाच आहे. संसार दुःख मूळ तो डबल चाल लावून सगळ्याला पाठ आहे. हे काय कोणाला पाठ नाही असं नाही, प्रत्येकाला अनुभव बी दुःखाचाच आहे. पण ऐका, एक मुलगा तरुण चौकात उभा आहे रोडवरती, मनात विचार करतो काही खरं नाही या संसाराचं. मला जसं कळतंय तसं माझ्या वडिलाला एक दिवस सुखात राहू दिलं नाही या संसारानं. माझ्या थोरल्या भावाचं लग्न झालं, त्यालाही कधी सुखानं झोपता आलं नाही. असा विचार करतो, त्याचं लग्न झालेलं आणखीन नाही, चौकात उभा आहे, असा विचार करत असतो संसारातल्या दुःखाचा. आणि तेवढ्यात त्याच्या समोरून एक हिरो होंडा गाडी जाते. हिरो होंडा कळली का?
पुढं बसलेला मी म्हणलं नाही, मागं बसलेली कोण आहे ती? तुम्ही असं काही म्हणे जाऊ नका. ती गाडी जाते आणि त्यानं ती जोडी बघितल्याबरोबर इतक्या वेळ संसारातल्या दुःखाचा विचार करणारा हा मुलगा मनातल्या मनात विचार करतो, माझं कधी होईल. जरा कल्पना करा, संसाराची दुःखरूपानं प्रचिती आहे, अनुभव आहे. आजपर्यंत या संसारानं कोणाला सुखात राहू दिलं नाही, ही पक्की खात्री आहे. तरी संसाराकडे पाहता असताना संसार दुःखाचा, मी सांगतो तुमच्या लक्षात येण्याकरिता, दोन मुलं लहानपणापासून जिवलग मित्र होते, शेजारी शेजारी राहणारे, एकाच वर्गात शाळेत, दोघं हुशार. थोडे मोठे झाले, दोघांना खोली करून दिली जिल्ह्याच्या ठिकाणी, एकाच खोलीत राहायला. बघता बघता 10वीला चांगले मार्क पडले, 12वीला मार्क चांगले पडले, दोघाचा नंबर D.Ed.ला लागला. दोघंही चांगली हुशार होती, एकाच खोलीत राहिलेली. D.Ed.ला बी एकाच ठिकाणी एकाच कॉलेजला नंबर लागला. दोघाचं D.Ed झालं, दोघालाही नोकरी लागली योगायोगानं. जिल्हा परिषदची नोकरी, आता नोकरी काय एका जागेवर लागली नाही, जिल्हा परिषद एकाला लागली तिकडं नांदेडला, एकाला लागली इकडं नाशिकला. दोघं दोन्हीकडं नोकरीला गेले, लग्न झालं, घर बांधले त्यांनी. आणि पण दुर्दैव असं होतं, ते नाशिकला जो गेला होता नोकरीला, त्याला बायको एवढी चांगली मिळाली, एवढी चांगली मिळाली की जेवायला बसल्यावर काहीतरी श्लोक म्हणल्याशिवाय जीवच देत नव्हती. काय कळलं? काही नाही कळलं. तर मला वाटलं ही श्लोक गात्यातला म्हणत असेल. हे गात्यातला म्हणत नव्हती, ती मात्यातला म्हणत होती. त्याला कटकट केल्याशिवाय खाऊच देत नव्हती. 6 महिन्यात वाळून गेलं ती. एका वर्षात असं बघायसारखं असं वाळून गेलं महाराज. ते एका वर्षात लक्षात आलं की फार भाजलंय. ती एक गंमत आहे किसन महाराज. ते मी विचार केला या गोष्टीवर. मुलगी जर लग्नाला आली तर माणसं म्हणतात मुलगी उजवायला आली. काय म्हणतात? बरोबर का नाही विजय महाराज? तुमच्याकडे काय म्हणतात? उजवायला आली म्हणतात का नाही? आणि पोरग लग्नाला आल्यावर भाजायला आलं म्हणतात. का बरं लेकरावर अन्याय घेण्यान देण्याचा? पोराला म्हणलं की भाजायला आलं म्हणतात आणि मुलीला म्हणलं की उजवायला आली म्हणतात. त्याचं काय कारण आहे? मी विचार केला, हे असं का म्हणत असतील. पुन्हा माझ्या लक्षात आलं, लग्न झाल्यावर पोराला 2 वर्षानं बघितलं की मग कळतं ही किती भाजलंय ती. ते असं वाळून गेलं. कटकट कटकट कट करावी, जेवतानाच करावी. त्याला वाईट वाटायचं, मला एवढी पगार आहे, चांगला बंगला बांधलाय, घरचं माझ्या चांगलं आहे, सगळं व्यवस्थित असताना ही माझ्या नशिबाला ही बायको काच आली. बघ पुण्य करावं लागतं बरं का त्याला बी. चांगली पत्नी, आज्ञाधारक मुलगा, अशा गोष्टी प्राप्त होण्याकरता पुण्य लागतं. कुठलं लागतं मला काय माहित बरं मचाऱ्याला? आम्हाला काय विचारतं? ज्याला मिळाली त्याला विचारा, आम्हाला काय माहित. पण पुण्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. त्याला वाईट वाटायचं, काय माझं नशीब असेल. वाळून गेलं महाराज ते. त्याला असं वैताग आला, जेवतानाच कटकट करते. त्याच्यात बी एक शास्त्र आणखीन. मी जरा थोडा त्याच्यात बारकाईने विचार केला, हे महिला मंडळ जेवतानाच का बोलत असतील? निवांत बसल्यावर सांगावं काय सांगायचे ते, पण घास उचलला, सासू अशी म्हणली, ननंद अशी म्हणली, सुरूच झालं. मी विचार त्याच्यावर, हे महिला मंडळाला सामान्य समजू नका, ह्या फार वैज्ञानिक आहेत. त्याच्या पाठीमागं विज्ञान आहे. काय विज्ञान आहे? त्यांना असं वाटतं आपण जे सांगितलंय ते घासागणीच आत गेलं पाहिजे. डोक्यावून गेलं तर सांगून काय फायदा? ते मोठी हुशार कार्यक्रम आहे. त्यानं विचार केला, हे डोक्यानं का बरं अशी कटकट करत असेल, काय करावं? वैतागला. आणि एक दिवशी वाटलं कुठंतरी जावं आणि 4 दिवस सुखानं निवांत राहावं, असं त्याला वाटलं. असं वाटतं का नाही? मान हलण्यात बरं का मोठे ना, असं मान हल्ली की मग कार्यक्रम झालाच पुन्हा. त्याला वाटलं कुठंतरी जावं. त्यानं फोन केला नांदेडला मित्राला. काय रे म्हणे, लग्न झालं आणि विसरून गेला? कमाल आहे म्हणला. कसा विसरेल रे, आपण एका खोलीत राहिलो, एक वेळेस नोकरीला लागलो, किती वर्ष एकत्र. मी तुला विसरल, तुलाच विसर पडलाय. भेटायला यायचं कधी नाव काढतो का नाही? कधी येतो भेटायला? ते म्हणला उद्याच, कारण वैतागलं होतं ना. उद्याच आलो म्हणला. बायकोला म्हणला माझ्या मित्राचा फोन आलता आणि त्यानं सांगितलंय खूप दिवस झाले आला नाहीस, भेटायला ये, जाऊ का? बाई म्हणली जा. त्यानं बॅग भरली, नांदेडला आला. बस स्टँडवर उतरला, रिक्षा पकडली आणि त्या मित्राच्या थोड्याशा जवळ जाऊन रिक्षातून उतरला आणि घराकडं पायी निघाला. आता ज्या मित्राकडे चालला होता तिथं बी दोघा नवरा बायकोचं भांडण चालू होतं.
चांगलं हात घ्यायवर भांडण आलं होतं. तेवढ्यात त्यानं बघितलं, बापरे, म्हणला माझा जीवलग मित्र आलाय. तेव्हा म्हणला तुला विनंती करतो, मित्र आलाय, मित्रा देखता भांडणं योग्य नाही, आपल्या भांडणावर स्थगन प्रस्ताव दाखल करू आणि स्टे मंजूर कर. मित्र आहे तोपर्यंत. एकदा का मित्र परत गेला की स्टे काढून घेऊन पहिल्यापासून सुरू करू, केस बोर्डावर घेऊन. ते मला तिनं स्टे मंजूर केला. ती उठून बिचारी आतमध्ये गेली आणि त्यानं बाहेर येऊन मित्राचं स्वागत केलं, कडकडून मिठी मारली. ये रे म्हणला, काय तब्येत झाली आहे? बरं असू दे, किती दिवसानं आलास, काय भेटला नाहीस? बस. बैठकीत आणून बसवलं. ती मध्ये गेलेली बाहेर आली. तिनं विचारलं, का हो? म्हणे तुमचे मित्र आलेत, पहिल्याच वेळेस आलेत, त्यांची मला आवडी निवड माहीत नाही, त्यांना चहा आवडतो का, कॉफी आवडते का, दूध करायचं का, थंड मागवताय, काय म्हणताल ती? कॉफी म्हणला तो कॉफी. अवघ्या 1 मिनिटात करते, काय आवडतं मला सांगा. असं गोड आवाजात विचारल्या बरोबर मनातल्या मनात म्हणला, देवा, काय माझ्या मित्राला बायको मिळाली, नाहीतर माझी. असं मनातल्या मनात म्हणा बरं का, मोठ्यानं नाही, मनातल्या मनात. तेवढ्यात कॉफी आली, कॉफी घेतली, पुन्हा 5-10 मिनिटं गप्पा मारल्या. तेवढ्यात पुन्हा ती बाहेर आली. का हो? म्हणे भाजी कशाची करायची सांगितली नाही, वांग्याची करायची का, दोडक्याची करायची का, कद्दूची करायची का, भोपळ्याची करायची, मेथीची करायची आहे, काय गुलाबजामुन बनवू का, बासुंदी हटायला घेऊ का, तुपातला शिरा करू, काय म्हणताल ते आवडीनं खाऊ घालते. तुमचे मित्र आलेत म्हणल्यावर आवडीनं केलं पाहिजे, काय आवडते मला सांगा बरं. असं म्हणल्यावर तर महाराजाला उचलून टाकायली धरणी. म्हणला मरावन पुन्हा हिच्या बरोबर, कारण आता तर डबल व्हायचं नाही ना. काय माझ्याच टायमाला नशीब कुठं देव गेलता. इतकं वाईट वाटायला त्याला. तिनं आवडीनं जीव घातलं. 2 दिवस राहिला, मस्त जेवण वगैरे केलं. 2 दिवसानंतर म्हणला, हे बघ आता बस झालं, 2 दिवस झाले, मला गेलं पाहिजे, जाऊ दे आता, निघू का? नांदेडचा मित्र म्हणला, राहाचे दिवस, लगेच निघायचं नाही नाही म्हणला, गेलं पाहिजे. ती वाट बघत असल, ती वाट बघत असल म्हणल्याबरोबर त्या नांदेडच्या मित्राच्या बायकोनं आपल्या मालकाला चिमटा घेतला. बघा म्हणली, इतकी काळजी असावी लागती, नाही तर तुम्ही तिकडंच महिनाभर. ऐका, मला सांगायचं ते ऐका. दोघाचा संसार सुखाचा आहे का दुःखाचा? दुःखाचा. दोघाला संसाराची प्रचिती दुःखरूपाने का सुखरूपानं? दुःखरूपानं. पण दोघं ज्या वेळेला एकमेकाच्या संसाराकडे पाहतात त्यावेळेला संसार सुखाचा वाटतो का दुःखाचा? सुखाचा. का? संसार दुःखाचाच असतो, याचं भान राहत नाही. सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेशीला जीव माझा, माझे स्वहितने नती कोणी, माझे स्वहितने नती कोणी, माया वेशीला जीव माझा, माझे स्वहितने नती कोणी, माझे स्वहितने नती कोणी. संसार दुःखाचाच असतो, याचं भान राहत नाही. म्हणून भान आणि प्रचिती याबद्दल मी बोलतोय. जगत ब्रह्मरूपानं नटलेलं आहे, सुखरूपानं नटलेलं आहे, सगळीकडे सुख आहे, आत हारी बाहेर हारी. आम्हीही देवरूपच आहेत, आम्हीही सुखरूपच आहेत, मात्र ही सगळीकडे परमात्मा असतो याचं भान राहत नाही. आम्हाला परमात्म्याचं दर्शन सगळीकडे होत नाही. का होत नाही? देव सगळीकडे नाही का? आहे, पण आम्हाला ते पाहण्याची दृष्टी आमच्याकडे नाही, ते पाहण्याचं ज्ञान आमच्याकडे नाही. आम्हाला उपाधीचं दर्शन घडतं, उपाधीतल्या गुप्त चैतन्याचं दर्शन घडत नाही. विठ्ठला आणि म्हणून दिसणारं जगत आम्हाला जे दिसतंय तसं नाही. म्हणून जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. असं सगळीच म्हणतात आणि सगळीच फसतात, पुन्हा रडत बसतात. हे म्हणतात असं, कारण जगाला पाहिल्यानंतर ते कळालं पाहिजे. आणखीन एक शब्द ऐका, आम्हाला दिसतंय ते खरं वाटतं हेच अज्ञान आहे. त्याच्याकरता थोडं शास्त्रीय शब्दामध्ये एक वाक्य ऐका, जगताचं जगतविषयी सतरूपानं असलेलं ज्ञान हेच अज्ञान. विठाला विठाला दिसणारा संसार खरा वाटणं हे काय आहे?
अज्ञान आहे. लटिका व्यवहार ज्ञानोबा लिहितात सर्व हा संसार. मग या जगताचं आहे तसं दर्शन जर करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ब्रह्मज्ञानाशिवाय ब्रह्मदृष्टी नाही, आणि ब्रह्मदृष्टीशिवाय जगत आम्हाला ब्रह्मरूप दिसणार नाही. संत ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला सगळीकडे नरनारी बाळे अवघा नारायण सगळं परमात्मा रूप दिसतं. जिकडे बघावं तिकडे परमात्मा त्यांना दिसतो. ते बघा गवळणीचा भाव बघा. ओवाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारिखे. जिकडं बघावं तिकडं कहा पगडारो देखी अनेरा देखे तो सब वहिने घेरा. हे तिला दर्शन होतं का? तिला ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मज्ञानाशिवाय ब्रह्मदृष्टी नाही. आणि ब्रह्मज्ञान जर करून घ्यायचं असेल तर आपल्यावर कृपा व्हावी लागते. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 3 कृपेचा विचार केला. एक शास्त्र कृपा, दुसरी भगवत कृपा, आणि तिसरी सद्गुरु कृपा. विठाला पहिली आहे शास्त्र कृपा. शास्त्राची कृपा झाली की ब्रह्मज्ञान होतं. बाकी कोणाची हो अथवा न हो. आम्ही ज्या भारत देशातील लेकर आहेत मायबाप, या देशाचे शास्त्र फार बलवान आहेत, फार समृद्ध आहेत. तुकोबराय ज्ञानोबरायांनी आमच्या करता जे धन दिलंय ते फार मोठं धन आहे. म्हणून आम्ही श्रीमंत बापाची लेकर आहेत. पण काय करता, भीक मागायची सवय जात नाही. विठाला विठाला अरे ज्ञानोबरायांनी आम्हाला गाथ्याच्या रूपानं धन दिलं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली तरी आम्ही दुसऱ्या पुढे हात पसरितो. जाऊ द्या, जास्त बोलत नाही. पुन्हा ही आहे ना समोर, पुन्हा अवघड होतंय. विठाला विठाला ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी दिली ते शास्त्र आहे. त्याची ताकद फार मोठी महाराज. शास्त्राची कृपा झाली तर ब्रह्मज्ञान होतं, याच्यात काही शंका घ्यायचं कारण नाही. ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर घ्यावी. ज्ञानोबरायांच्या समाधीचं रूप डोळ्यासमोर आठवावं, मस्तक लावावं, त्या ज्ञानेश्वरीवर मस्तक टेकवावं, माऊलीला प्रार्थना करावी. माऊली, मी अज्ञानी हो, अक्षर कळत नाही, पण मलाही ज्ञान व्हावं वाटतं. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे मराठी याची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. हे तुम्ही प्रतिज्ञा केली माऊली. मलाही ज्ञान व्हावं वाटतं, माझ्यावरही कृपा करा. मला वाचायला बिलकुल येत नाही. मस्तक लावावं, ज्ञानेश्वरी उलगडावी आणि एक एक ओवीवर बोट फिरवावं, असे पारायण करावेत. अखंड जर पारायण केले, श्रद्धेनं भावनेनं पारायण केले तर त्या ज्ञानेश्वरीची ताकद एवढी आहे की अज्ञानी माणसालाही ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञान होय मूढा ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा. अज्ञानातला अज्ञानी जरी असला तरी त्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे महाराज. ही अंधश्रद्धा नाही बरं का, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे.
आता अलीकडल्या काळामध्ये शाळेचं प्रमाण वाढलं, शिक्षणाचं प्रमाण वाढलं, पण अगोदरच्या काळात शिक्षण न घेतलेली बरीचशी मुलं आळंदीला यायची. 1990च्या अगोदरचा विचार करा. 85 पासून ज्यावेळेला आम्ही आळंदीमध्ये राहतो त्यावेळेचा विचार करा. आळंदीमध्ये आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिली कित्येक मुलं, काही वाचायत नव्हतं, एक अक्षर सुद्धा, पण समाधीचं दर्शन करावं, आजान वृक्षाखाली बसावं आणि खूप पारायण करावी. आजही उदाहरण आहेत बरं का. आज नावानशी आहेत. हे काही हातच्या काकणाला ते आरसा कशाला, आजही आहेत. त्यांना घडघडा ज्ञानेश्वरी गाथा वाचता येते. ही ताकद त्या ज्ञानेश्वरीची आहे. हे ज्ञानेश्वरीमध्ये सामर्थ्य आहे. याला म्हणायचं शास्त्राची कृपा. हे शास्त्र कृपा. ज्ञानेश्वरी म्हणजे काही सामान्य ग्रंथ थोडाच आहे, ते आपल्याकरता एक शास्त्र आहे. ठीक आहे, शास्त्राची कृपा झाली, ज्ञान होतं. दुसरी कृपा आहे भगवंताची. जरी शास्त्र कृपा नाही झाली, भगवंताची कृपा झाली तरी ज्ञान होतं. आता मला सांगा, सगळ्या भाषा, सगळ्या या भाषेची जननी कोण आहे? संस्कृत भाषा. संस्कृत भाषा ही सगळ्या भाषेची जननी. इंग्रजी सुद्धा गमगच्छित्ती म्हणजे जाणे, गो म्हणजे जाणे, इथूनच सगळ्या भाषा उत्पन्न झाल्या. आता कुठलीही भाषा शिकायची असेल तर अगोदर काय शिकावं लागतं? व्याकरण. अगोदर काय शिकावं लागतं? व्याकरण. आता संस्कृत भाषेचं व्याकरण तयार करणारे कोण हे सांगता यायचं नाही. मालिका कुठली कुणी काढली विचारा महाराज. हे असलं संस्कृत आणि व्याकरण कुणी सांगितलं विचाराय तुम्हाला. मालिका मात्र सांगता येते त्याचा दिग्दर्शक कोण आहे, काय कोण आहे ते. संस्कृत भाषेचं व्याकरण तयार करणारे पाणिनी मुनी आहेत. आणि पाणिनी मुनी कोण होते? वर्गातले कंडक्टर. कंडक्टर म्हणजे मागाल्या कडेला बसून खडे हाणणार, काही येत नव्हतं त्याला. डह. सगळ्या मुलांनी नावं ठेवावं. दगडासारखी बुद्धी आहे, कशाला यावं, अभ्यास होत नसेल तर कशाला, वगैरे वगैरे. त्याला खूप बोलायचं. एक दिवशी त्याला वाईट वाटलं आणि ते डोंगरामध्ये गेले आणि तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी डमरू वाजवला. नरतावसाने नटराज राजो ननाद ढक्का नवपंचवारम उद्धरतो कामान सनकादि सिद्धा एतद्दि विमर्श शिवसूत्र झालं. डमरू वाजवला किती वेळेस? नवपंचवारम. 9 आणि 5 किती झाले? 14 वेळेस डमरू वाजवला आणि त्या डमरूतून सूत्र आली. ऐऊन रिलिक एवंग अयावच लन यमंगननम जबय गडदस जबगडदस खपच चटतो कपय शशशर हल इति माहेश्वराने सूत्र आणि संज्ञा अर्थाने इत ह. कळली? काय कळली? इथं सूत्र डिली झाली तरी कळत नाही. एवढं सोपं आहे, पण कानावर पडली तरी उद्धार आहे. हे डमरूतून सूत्र आली, डमरूतून. आणि मग हलंत्यम प्रत्यय लागला वगैरे वगैरे. लघुशुद्धांतमध्ये बघा हे पुढं सुरू झालं व्याकरण. हे मिळालं कुणामुळे? भगवंताची कृपा झाली, ब्रह्मज्ञान झालं, सहज झालं. आता ऐका, शास्त्राची कृपा झाली ब्रह्मज्ञान होईल, भगवंताची कृपा झाली ब्रह्मज्ञान होईल. पण ब्रह्मज्ञानी माणसाकडे ब्रह्मदृष्टी असतेच असं नाही. नसते असं बी नाही बरं का, पण असते असं पण नाही. ब्रह्मदृष्टी करता केवळ भगवंताची कृपा असून चालत नाही. नामदेवरायावर देवाची कृपा होती का नव्हती? होतीच. नामदेवा पुत्र झाला, सगळी कामं देवानच केली, एवढं प्रेम. पण नामदेवरायाकडे ब्रह्मदृष्टी नव्हती. एक दिवशी सकाळी नामदेवराय आंघोळ झाली आणि देवपूजेला जायचे. मंदिरात लवकर गंध उघडायला लागले. घरची पूजा करून मंदिराकडे जायचं. गंध उघडायला घेतला आणि एक भोंगा आला, काळा कुळकुळीत भोंगा, गुई 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 करायला. नामदेवराय म्हणले फू, तरी काय जाईना. अरे जा बाबा, कशाला वार करायच्या मागं भोंगा लागलास? आधीच का आमच्या मागं भोंगा कमी, ते तुझा भोंगा लावायला. जा बाबा, असं गुणानच जा म्हणले. काय जाईना. नामदेवरायाने आपलं गंध उघळता उघळता एक दिली कान सोला त्या भोंग्याच्या. ते भोंगा निघून गेला. नामदेवरायाने गंध उघडला, फुलदाणी घेतली, मंदिरात आले पांडुरंगाच्या आणि देवाकडे बघितलं. देवाचा गाल असा टम फुगल्याला, 5 बोट उमटलेली देवाच्या गालावर. नामदेवरायाने कमरेवर हात ठेवला. देवा जी, कुणी मारलं तुझ्या गालात? किती मारलंय? देव म्हणले जाऊ दे नामदेवा, एवढं काय मनावर घ्यायचंय? काही माणसं प्रेमाची असते, सहन करावं लागतंय. हे काय प्रेमाचं मार नाही होय? 5 बोट उमटूस तर ह्याला का प्रेम म्हणतात का? कोणी मारलंय सांग, मजा करू नको. देवाच्या गालात कोणी मारलं त्याच्याकडे बघतो मी, कोणी मारलंय? देव म्हणले जाऊ दे नामदेवा, एवढं काय मनावर घेतो? नाही नाही, कोणी मारलंय सांग. म्हणजे खरं सांग, खरं सांग.
भगवान म्हणले मला मारणारा माझ्या समोर उभा आहे. नामदेवरांनी मागं बघितलं, कुणीच नाही. देवा मजा करू नका, मजा करायची वेळ नाही, गाल सुजलाय, फुकट मार खाता का उभा राहून? कुणी मारलाय सांगा. देव म्हणले खरं सांगतो, मला मारणारा माझ्या समोर उभा आहे. मी मारलं का काय? देव म्हणले मी कुठं म्हणलो, पण मला मारणारा माझ्या समोर उभा आहे. नामदेवराच्या लक्षात आलं, मोठ्या माणसाला लवकर लक्षात येतं. म्हणले देवा, अरे सकाळी सकाळी एक काळा भोंगा आलता, मी त्याला मारलं बुवा कानसुलात, मग काय तू हाताच का काय? देव म्हणले माझ्याशिवाय तुमच्या मागं दुसरा भोंगा लागन कोणचा? वारकऱ्याच्या मागं लागलेला भोंगा म्हणजे पांडुरंग, मीच भोंगा आहे, दुसरा कुठला लागन? अरे देवा, मला कसं कळलं नाही रे, तू आलतास, मला कसं दर्शन झालं नाही? ते कळत नाही म्हणून तर आलतो, तुला फक्त विटेवरलाच उभा दिसतो. मग काय करावं? जा औंढ्याला पाठवलं आणि औंढ्याला नामदेवराय आले. सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूंनी कृपादृष्टीनं पाहिलं आणि मग परत पंढरपूरला आल्यानंतर वाळवंटात बसल्यानंतर स्वयंपाक उघडलाय, डबा सोडलेला आहे आणि मग कुत्रा आलं, रोट्या घेऊन पळायला लागलं आणि मग म्हणले देवा कोरड्या कशा खाता? तूप त्याला लावून तूप घ्या. मग दृष्टी प्राप्त झाली आणि ज्यावेळेला सद्गुरूची कृपा झाल्यानंतर जी दृष्टी प्राप्त झाली त्या दृष्टीचं चिंतन नामदेवराय पहिल्या चरणात. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, 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 निज वसुदाविले माझी मजा, निज वसुदाविले माझी मजा, माझ्या दाविले डोळा, माझे सुख माझ्या दाविले डोळा, निज वस्तू दाविली माझी माझे सुख दाविले डोळा, माझे सुख दाविले डोळा. नामदेवराय म्हणतात माझ्या सद्गुरूनं माझ्यावर कृपा केली आणि मला निज वस्तू दाविली माझी मज. पहिल्या चरणावर एक 2-3 शंका आहेत, जरा नीट लक्ष देऊन ऐका. पहिली शंका अशी आहे, निज वस्तू दाविली माझी मज. वस्तू कोणाची दाखवली? माझीच, आपलीच वस्तू आपल्याला दाखवली. आता माझीच वस्तू मला दाखवल्यानंतर एवढा मोठेपणा द्यायची काय गरज आहे? सद्गुरू नायके पूर्ण कृपा, वस्तू माझीच आणि मला दाखवली, एवढा काय मोठेपणा द्यायचा आहे त्याला? वस्तू तर आपलीच आहे आणि मग याला एवढ्या कृपेची काय गरज आहे? पहिली शंका. दुसरी शंका अशी आहे, जी वस्तू दाखवली ती कोणची आहे? निज. निज म्हणजे कानोबा तेरे तेरे, ते निज तत्व, ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, असं निर्गुणात्मक ब्रह्म दाखवलं. मग ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, त्याला दाखवलं कसं? दुसरी. तिसरी शंका अशी आहे, एक शास्त्राचा नियम आहे, निर्मित वस्तू निर्मात्याला पाहू शकत नाही. म्हणजे कुंभारानं जर गाडगं तयार केलं तर तयार झालेलं गाडगं आपल्याला तयार करणारा कोण आहे याला पाहू शकत नाही. हे तुम्हाला कळणार नाही. मी तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगतो, फक्त त्याचा अर्थ चुकीचा काढू नका. आपण आपल्या वडिलाला, म्हणजे निर्माता, आपला निर्माता कोण आहे? वडील. आपण आपल्या वडिलाला पाहू शकतो का? आपला जो निर्माता आहे त्याला आपण पाहू शकत नाही. आपली आई सांगते हे तुझे वडील आहेत. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. आई सांगते हे तुझे वडील आहेत, मग आपण मानतो. कारण निर्मित वस्तू निर्मात्याला पाहू शकत नाही. तर मग निर्मित वस्तू जर निर्मात्याला पाहू शकत नसेल तर हे डोळे कोणी निर्माण केले? दिले इंद्रिय, हात पाय कान. मग ज्यानं डोळे निर्माण केले त्याला या डोळ्यानं दाखवलं
कसं, या तीनच शंका बाद झाल्या. एवढ्या लक्षात ठेवा, याचा विचार करू. पण एकदा भजन करू. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चाल म्हणायची. शेवट म्हणू आता. 3:05 झाले, माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक राहिले. 3:15 सुरू केले, म्हणले 5:15 संपायचं, म्हणून 15 मिनिटं पुढे लांबवलं. नाही तर बरोबर 5ला टाइम टू टाइम आपली गाडी टाइमावर चलती. विठाला विठाला सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दावेली माझी मज. पहिल्या चरणावर 3 शंका सांगितल्या. एवढा आपण विचार करू. कुठल्या कुठल्या सांगितल्या लक्षात आहेत का? त्याची शंका म्हणताल आता तुम्ही. पहिली शंका सांगितली निज वस्तू. निज म्हणजे कानबा तेरे 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 ते, निजात्मक ब्रह्म, निर्गुणातीत ब्रह्म. त्याला दाखवलं कसं? पहिली शंका. दुसरी शंका अशी टाकली, पहिली सांगितली वस्तू आपलीच आहे, ती आपल्याला दाखवली, याच्यात मोठेपणा काय? आता बघा, बऱ्याच वेळेला वस्तू आपलीच असते, आपल्या मालकीची असते, आपल्या जवळच असते, पण ते आपल्याला दिसत नाही. आपल्या शेतातलं जे पाणी आहे ते आपल्या मालकीचं आहे का लोकाच्या? आपल्याच. आपल्या घराचं असेल, शेतातलं असेल, पण ते पाणी आपल्या डोळ्याला दिसतं का? नाही. ते बघण्याकरता नजर कोणाची लागते? पानाड्याची. ते पानाडी येतो, एक नजर टाकतो, इथं पाडा, लगेच पाणी लागतं. त्यानं काय खिशात आणून टाकलं का पाणी? पाणी आपलंच, आपल्या जवळ, रोज पाहतो, पण आपल्याला दिसत नाही. त्याला पानाड्याची नजर लागते. तसं परमात्म तत्व आपलंच आहे. देव माझा, देव आपलाच आहे, लोकाचा नाही. आपण देवाचे, देव आपला आहे, ते आपलंच तत्व आहे, आपल्या जवळच आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. ते पाहण्याकरता सद्गुरू संत रूपी पानाड्याची आवश्यकता असते. त्यांच्या नजरेतून त्याचं दर्शन घडतं. म्हणून सद्गुरूंनी कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी मज. आपला वस्तू दाखवली. आता दुसऱ्या 2 शंका एकदा सांगतो. काय? भगवान परमात्म्याला आकार नाही, रंग नाही, काही नाही, असं निर्गुणातीत ब्रह्म दाखवलं कसं? अगोदर त्याला आकार दिला, अगोदर त्याला रंग दिला, त्याला उभा केलं. नेन ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विठेवरी. त्याला उभा केलं विठेवर. निर्गुण निराकार ब्रह्माला आकाराला आणलं आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. त्याला विठेवर उभा केला, इथं उभा राहा, कमरेवर हात ठेव, वीचा केला ठोबा, म्हणून नाव विठोबा. त्याला विठेवर उभा केलं आणि सद्गुरू संत मंडळी गावागावात आली. अरे बाबानो, तुम्हाला तुमचं सुख बघायचं का? तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर सुखालागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय, तरी तू तर मग तू अवघाची जन्मोजन्मीचे. तुम्हाला सुख बघायचं का? चला आमच्या बरोबर. तिथं निर्गुण ब्रह्माला सगुण म्हणून उभा केलं. आम्हाला गावागावातून पंढरपूरला घेऊन गेले. देवाच्या समोर आम्हाला उभा केलं, देवाला विटेवर उभा केलं आणि मग आमच्या डोळ्यानं दाखवलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
हा इकडे लक्ष द्या, तोच हा आहे आणि हाच तो आहे. हे आमच्या डोळ्यानं आमच्याच रूपाचं दर्शन संतांनी आम्हाला करविलं. म्हणून निज वस्तू दाविली माझी मज. कुणामुळे? सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. त्याने आमच्या डोळ्यानं सुखरूप परमात्मा दाखविला. लेकिन एक बहुत बड्या बात ध्यान देकर सुनो. भगवान परमात्म्याला जर सगुण रूपानं पाहायचं असेल, सुखरूपाचं दर्शन करायचं असेल, तर केवळ ज्ञान असून चालत नाही, त्याच्या जोडीला प्रेम लागतं. म्हणून भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. प्रेम पाहिजे, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणून केवळ ज्ञान असून चालत नाही, त्याच्या जोडीला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आणि एक बहुत बढिया बात, जगामध्ये ज्ञान कुणी बी देतं, प्रेम कुणी द्यायला तयार. ज्ञान सांगायला सगळेच तयार आहेत. आता तर कमर बांधायला काहीच अवघड नाही. आता काय पहिल्यासारखं कुठं जाऊन शिकत बसायची गरज नाही, यूट्यूबमध्ये तिला आहेच की. कुणीच ज्ञान सांगायला तयार आहे, ज्ञान सांगायला कुणी तयार आहे, पण प्रेम कुणी देत नाही. प्रेम जगत में झूठी देखी प्रीत. जिकडं बघावं तिकडं खोटं प्रेम करणारी माणसं आहेत. आणखीन एक वाक्य आहे का, सगळे प्रेमाचे भिकारी जिथं एका जागेवर येतात त्याला संसार म्हणतात. विठाला विठाला कोणीच कोणाला प्रेम देत नाही, सगळ्याला प्रेम पाहिजे, देत कुणीच नाही. नवारे पतिप्रिया काम होते आत्मनस्तु कामाय पतिप्रिया जाया भवती. पती पत्नीवर प्रेम करतो, पत्नीसाठी नाही, आत्मनस्तु कामाय. पत्नी पतीवर करते, आत्मनस्तु कामाय. म्हणून सूर्यनर मुनिवर, गोस्वामी तुलसीदासजी महाराज, सूर्यवर मुनिवर सबकी हरिती, स्वार्थ लागत करही सब प्रीती. सगळे स्वार्थानं प्रेम करतात, निस्वार्थ प्रेम कोणी करत नाही. तुकोबराच्या शब्दात ऐका, जोवर चाले धंदा तोवर बहीण म्हणे. प्रत्येक दिवाळीला नेलन 10,000ची साडी घेतली की मग माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप. आणि एखादी दिवाळी चुकली की शेजारी मोठी गमतीची असते. दिवाळीला गेला नाहीत, काही विचारायची गरज आहे का? इथं आहे म्हणजे काही विचारायची, गेली नाही म्हणजे गेली नाही की, पण उगाच म्हणायचं दिवाळीला गेला नाहीत. एकदा झालं, दोनदा झालं, आग लागली की माहेर ढंडानं पेटलं, हिला नेलं नाही म्हणून. आपलं बी तसंच आहे, त्यांचं असं समजू नका. सगळ्याचं तीच आहे, निस्वार्थ प्रेम कोणी करायला तयार नाही. कोणी जब लग पल्लो में पैसा है तब भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई. तेरा पैसा निकल गया तो, तेरा पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, कोई नहीं. जब लोग पल्लो में पैसा है तब सब लोग सलाम करे. एक दिन पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. जाऊ द्या, विस्तार करायचा नाही. माझा मुद्दा फक्त इथं एवढा आहे की निस्वार्थ प्रेम कोणी देत नाही. सगळे स्वार्थानं प्रेम करतात
आणि ज्ञानाच्या जोडीला प्रेम असल्याशिवाय परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही सुखरूपानं. नामदेवराय म्हणाले, माझ्या सद्गुरूनं माझ्यावर तर कृपा केलीच, केवळ केवळ ज्ञान दिलं असं नाही, त्या ज्ञानाच्या जोडीला मला प्रेमही दिलं दुसऱ्या चरणामध्ये. माझे सुख माझा दाविलेला डोळा, माझे माझे सुख दाविलेला डोळा, माझे सुख माझा दाविलेला डोळा, माझे सुख माझा सद्गुरूंनी कृपा केली आणि माझे सुख मज धाविले डोळा. माझ्या डोळ्यानं माझं सुख मला दाखवलं. कसं दाखवलं? दिधली प्रेम कळा आणि ज्ञानमुद्रा. ज्ञानही दिलं आणि प्रेमही दिलं. मग ऐका, ज्ञानमुद्रा दिली, प्रेम दिलं, ज्ञान दिलं, भगवंताचं दर्शन झालं. आता सांगा बरं, भगवंताला पाहिल्यावर पाहणारा शिल्लक राहतो का? देव पहावया गेलो, ते देवची होनी ठेलो. परमात्म्याला पाहिल्यावर पाहणारा लाल न देखने मै गई, ते गवळण मै हो गई लाले लाल. त्याला पाहिल्यानंतर पाहणारा शिल्लक राहत नाही, त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आणि एकदा का त्याच्याशी एकरूप झाला की त्याला जन्म मरणाचा काय संबंध आहे? तो का पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही. आणि मग हे ज्यांच्या कृपेनं घडलं त्यांना उतराई व्हायचं कसं तिसऱ्या चरणात? तव उतराई हो कवन्या तया तया उतराई हो भावे कवन्या गुणे, तया उतराई भावे कवना गुणे, तया उतराई भावे कवना गुणे, उतराई भावे कवन्या गुणे, तया उतराई भावे गुणे, तया उतराई भावे कवना गुणे, तया उतराई भावे कवना गुणे. जन्म येणे नाही ऐसे जन्म येणे नाही ऐसे माझे सुख माझ दावी, माझे रूप माझ दावी, माझे सुख माझ दाविले डोळा, माझे सुख माझ दाविले नामदेवराय म्हणाले, त्या सद्गुरूचे काय उपकार सांगावे. तया उतराये व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे
ऐसे केले. पुन्हा जन्माला येण्याची गरज राहिली नाही. परमात्मा दर्शन झालं. आणि मग नामदेवराय म्हणतात, आम्हाला आमच्या सद्गुरूंनी काय केली, व्यवस्था दाखवली. एक व्यवस्था दाखवली. तिथं शब्द वापरला निक्क. तुम्हाला निक्क माहिती का? निक्क निक्क माहीत नाही, सगळं पाण्याचंच माहिती का? कारण भाग पाण्याचा आहे म्हणून. काय निरस, निरस माहिती का? निरसही माहित नाही. निरस शब्दच नाही का इकडं? हा, बिगर पाण्याच्या दुधाला कसं दूध म्हणतात? हा, ते कोर म्हणतात. काय हा, ते आमच्याकडं कोर शब्द दुसरीकडे आहे. आज यानं कोरीच हाणली म्हणतात. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. तुमच्याकडे कोरी नसर, कारण पाणी जास्त आहे ना. कोरा शब्द म्हणजे निक्क, त्याला आमच्याकडे निरस म्हणतात, ज्याच्यात बिलकुल भेसळ नाही. नामदेवराय म्हणले, माझ्या सद्गुरूनं माझ्यावर कृपा केली आणि आम्हाला निक्की सोय दाखवली शेवटच्या चरणी. नामा मने निकी दाविये सोय. 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 हे नवी सदावे पाय विठोबाचे नवी सदावे नवी दविले पाय विठोबाचे माझे सुख माझं. दविले डोळा माझे सुख माझं. दविले डोळा. नामा म्हणे निक्की दावेले सोय, न विसरावे पाय
विठोबाचे आम्हाला सद्गुरूंनी सांगितलं, बाबा रे पाय पांडुरंगाचे विसरू नका, पायी दिंडी घेऊन जा. पाय विसरायचे नाही विठोबाचे असं सांगितलं. न विसरावे पाय विठोबाचे, माझे सुख मज दाविले डोळा, निधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 2 मिनिटं माझा एक नियम असतो. मायबाप, आपण भारताच्या भूमीच्या आलो, जन्माला आलो, भाग्यवान आहेत. हिंदू धर्मात जन्माला आलो, परम भाग्यवान आहेत. दुर्दैवानं आपल्या जाती पुष्कळ, पंथ पुष्कळ, संप्रदाय पुष्कळ, देव पुष्कळ, आपण आपल्यात भांडत राहतो. पण याद राखा, आपण जर एकत्रित नाही आलो, धर्मभावाची जोपासना जर नाही केली, तर येणाऱ्या काळात रस्त्यानं फिरता यायचं नाही. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट बघावी लागेल, पण वेळ निघून गेलेली असेल. म्हणून एकत्रित या, धर्मभावाची जोपासना करा, लेकरावर संस्कार करा. जगातला श्रीमंत माणूस कोण आहे? पैशावाला नाही, बिल्डिंगवाला नाही. ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचारी तोच श्रीमंत आहे, आणि ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहेत त्याच्यासारखा दरिद्री माणूस या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून लेकरावरती संस्कार करा. 5 मुद्दे मी नेहमी सांगतो, आपण टीव्हीत वगैरे बऱ्याच वेळेस ऐकले असतील. 5 मुद्दे. मग पहिला मुद्दा असा आहे, कारण आपले सगळे नेहमी विज्ञानवादी आहेत. दाराच्या तुळशीपासून कपाळाच्या गंधापर्यंत प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे. आपल्या धर्माचे सगळे नेम हे विज्ञानवादी, त्याच्यात काही शंका नाही. पण आता विस्तार करत नाही. पहिला मुद्दा, सकाळी उठल्यावर कपाळाला गंध लावा, कुठला बी लावा, उठल्या उठल्या लावा, पुन्हा मोडला तर मोडू द्या, पण उठल्या उठल्या लावलाच पाहिजे. कुठलाही लावा, काळा पिवळा जांभळा तांबडा, मॅचिंग करून लावा, पण लावा. उभा आडवा तिरपा कसला बी लावा, पण लावा. गण लावणं आपला नियम आहे, गंध न लावणं आपला नियम नाही. त्याच्या पाठीमागं बी विज्ञान आहे, पण आता सांगत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रोज मंदिरात येऊन दर्शनं करा. आपल्याबरोबर लहान लहान मुलाला घेऊन या, भगवंताच्या पाया पडा, वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडा. आपलं बघून ते लेकरू पाया पडायला शिकल, पुन्हा म्हातारपणीला आता हाणणार नाही. कारण येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणून देशाच्या नेत्यावर, गावातल्या पुढाऱ्यावर, घरातल्या कर्त्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण त्यांच्याकडे बघून मागाला समाज चलत असतो. लक्षात ठेवा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आईवडिलाची सेवा करा. ज्यांनी लहानाचं मोठं केलं, बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, तर हाताच्या फोडासारखं सांभाळलं, त्यांना दुःख देण्याचा अधिकार दिला कोणी, म्हणून त्यांची सेवा करा. चौथा महत्त्वाचा मुद्दा, घरातला आनंद महिला मंडळाच्या हातात आहे. पैशात नाही, कलरमध्ये नाही. कुठली का मुलगी सून म्हणून घरी येईना, त्या सुनावर मुलीसारखं प्रेम करावं, आणि त्याही सुनानं सासू सासरेवर आईवडिलासारखं प्रेम करावं, तर घरात आनंद राहील. पण काय दुर्दैव आहे बघा, जी माऊली आपली मुलगी वाटायला लावताना ढसढसा रडते, तीच माऊली दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरात घेताना दगडाची कशी बनते हीच कळत नाही. बरं, या सुनाची बी गंमत बघा. तिला वाटतं माझ्या आईवडिलाची सेवा भाऊजाईनं करावी, हिनं मात्र आता हाणाव्यात. असे 2 विचार काय म्हणून करता हो? सुनावर मुलीसारखं प्रेम करा, त्या सुनानं सासू सासऱ्यावर आईवडिलासारखं, घरात आनंद राहील. पुढे महत्त्वाचा मुद्दा, देवानं सुंदर शरीर दिलं, हे काय कायमचं दिलेलं नाही. मग हे कचरा कुंडी का? दारू टाक, गांजा टाक, गुटखा टाक, हे काय घाण साठवायची जागा आहे का? मळीचं बॉयलर आहे काही बी वातायला? मस्त निर्व्यसनी राहा, प्रसन्न राहा, एकत्रित या, एकमेकावर प्रेम करा, आणि हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचं राहायला आलाय? एक ना एक दिवस तर जावं लागेल. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर हे लक्षात ठेवा मुख दिलं. आणखीन एक मुद्दा चलत चलत ऐका. मायबाप, या राजकारणानं माझ्या देशाचं वाटोळं करून टाकलंय. गावात गाव ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. जी माणसं एकमेकासाठी जीव द्यायला तयार होती, तीच माणसं एकमेकाचा जीव घेऊ लागली. ही फार मोठी शोकांतिका आहे. राजकारण जरूर करा, प्रत्येक 5 वर्षाला डाव मांडा. कुणीतरी हरण, कुणीतरी जिंकन, पुन्हा 5 वर्षांना डाव खेळायला मिळेल, पुन्हा कुणीतरी हरण, कुणीतरी जिंकन. कोणी काही कायम सत्तेचा कमरपट्टा बांधलेला नसतो, पुन्हा खेळायला मिळेल. पण एकदा गेलेला माणूस पुन्हा बघायला मिळत नाही. म्हणून डाव मोडला, पुन्हा एकत्रित या, पुन्हा डाव मांडा, पण एकमेकाचं वैरी बनू नका. आपण हसा, दुसऱ्याला हसवा, आणि हसत हसत निघून जा. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर मुख दिलं, कशाला शिव्या द्यायला नाही, मग निंदा करायला. कोणी सांगितलं घरच्या भाकरी खाऊन गावाचं धुणं धुवायला? बिगर साबणाचं धुणं धुवायला नाही दिलं. मग कमल मुख राम भजन को दिया, भगवंताचं चिंतन करण्याकरता दिलंय. 5:30 वाजले की हो, 5:15ला संपवायचं म्हणलं, पण पवार महाराज म्हणले आता उद्या जरा, म्हणून महाराजांच्या आज्ञेमुळे 5:30 वाजले. पण आता नंबर तुमचा आहे. आता आम्ही एवढ्या लांबून आलो, सगळी टाकी रिकामी झाली.
थोडं सुद्धा पेट्रोल शिल्लक नाही, पण बसलेल्या माणसाच्या टाकीला ढाका लागला नाही. चल द्या म्हणते आणखी 15 मिनिट. फुकट आहे का नवं? ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, बसलेल्याला काय कळतंय. आता नंबर तुमचा आहे. तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं फुटलं बघा चुलं द्या कवर मी. आता नंबर तुमच्या लक्षात ठेवा. हातवरी करा टाईट, हाबरेट जगांचा सारखे सगळे. ज्यांना ज्यांना हात आहे ते हातवरी करा टाईट. टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजे. थाप टाका. तुकाराम 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 बोला तुकाराम 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 टाळी. तुकाराम 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 जोर लगा के. चांगली टाळी वाजवल्याबद्दल धन्यवाद. एवढी जोरात टाळी वाजवली कशामुळे? कीर्तन सोडावं म्हणून आहे का नाही? तुमचं भजन पटलं ना, आमचं कीर्तन सुटलं. जात आपल्या सर्वांना विनंती. जगद्गुरु तुकोबराय पावनधाम संस्थानचे एक दिनदर्शक असते. 12 महिन्याचं कॅलेंडर आहे. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याची सगळी माहिती आहे. 12 महिन्याची त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे. पहिल्या पानावर तुकोबरायांचा सुंदर फोटो आहे. गाडी तिकडं स्कॉर्पिओ समोर उभा आहे. 25 रुपये त्या कॅलेंडरची किंमत आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी